राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विकास संस्थांच्या कामांचा सातत्याने आढावा घेत आहेत। याच अनुषंगाने बुधवारी मुख्यमंत्र्यांनी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांबाबत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी NMRDAच्या 2073.88 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे त्यांचा गृहजिल्हा नागपूर आणि त्याच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आहेत। शहर आणि जिल्ह्याच्या विकासात गुंतलेल्या संस्थांच्या कामाचा ते सातत्याने आढावा घेत आहेत। याच अनुषंगाने बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाबाबत एक बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी NMRDAच्या 2073.88 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली। या पैशांचा वापर NMRDA अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांचा विकास आणि विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे। NMRDA अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील विकास कामांना गती देण्याचे आणि सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मजबूत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, NMRDAचे अध्यक्ष संजय मीना आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।